आले किस्सा ऐकायला. तर ना आजचा विषय आपला एक सटाण्याचा मित्र आहे त्याचा आहे बरं का. मग त्याचा काय विषय, त्याचा एक मित्र गद्दार निघाला. आता कसा गद्दार निघाला तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. आणि याची आणि त्याची 7 वर्षापासून एकदम म्हणजे आता प्रेम कहाणी तर नाही म्हणता येणार आज, एकदम म्हणजे 7 वर्षापासून एकत्र आहे, दो दिल एक जान. आणि म्हणजे सुख दुःखात सोबत एकाला ठेच लागली दुसऱ्याचा पाय दुखणार वगैरे वगैरे वगैरे. आणि विषय काय झाला म्हणजे आता मुद्दा येऊ नये का, 4 पोरांनी मिळून त्यांच्यात भांडणं लावले. बरं भांडणं झाल्यावर कट्टर मैत्री कट्टर दुश्मनीत बदलली. पण मग विषय काय झाला माहिती का, ते म्हणते ना कट्टर दुश्मन पण परत एकत्र येतात. हे परत एकत्र आल्यावर पण मग मनात दोघांचा राग नाही का, हा म्हणला का त्याची मला मारायची, हा म्हणायचा मला त्याची मारायची. तर दाखवलं दोघांनी एकमेकांना. झाले एक दिवस त्यांनी केला, म्हणजे त्याचा जो कट्टर मित्र होता का आता, त्यांनी केला याला फोन. म्हणे ना आपला मॅटर झालाय म्हणे, असा पुरीचा मॅटर झालाय, पुरीचा भाऊ मला मारायला आलाय बरं का, ये म्हण तू मिटवायला. आता भाऊ रातच्या 12ला फोन येणार, भाऊ रातच्या 12ला वदरीतून उठला, गेला भाऊचा मॅटर मिटवायला. आता मॅटर मिटवायला गेला, विषय काय झाला माहिती का, तिथं गेला डायरेक्ट म्हणजे डाव पालटला काय झालं, त्यांनी डायरेक्ट सांगितलं म्हणे तो बहिणीला हाच मेसेज करतो म्हणे, मी नाही मेसेज करीत. म्हणजे ज्यांनी याला बोलावलं तोच असं म्हणला का हा मेसेज करतोय तो बहिणीला, मी नाही मेसेज करत. अहो म्हणजे विषय असा आहे का, म्हणजे आता बोलावंच काय. ऐ भाऊ इकडे नाही, पुढे ये पुढं बाकी अजून. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला कायम सांगतोय का कुत्रं पाळा आणि त्या कुत्र्याला पावशेर मटण टाका. ते कुत्र त्या मित्रापेक्षा जास्त प्रामाणिक राहील. आता जाईल मागं. अच्छा खासा दोस्त भी दुश्मन बन जाता है, तो अच्छा खासा दोस्त भी दुश्मन बन जाता है.